तुम्हाला सांगायचं जास्त वेळ घेणार नाही, कारण तुमचा कार्यक्रम खरं तर माझ्या मुलींना छाती हात ठेवून आपल्या हृदयावर हात ठेवून ठेवा. आजपासून बापाला मी काळजात ठेवीन. याचा शपथ हृदयावर हात ठेवा आपल्या, की माझ्या बापाला मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. बाप माझा वाघासारखा ताट मानेने चालतो. त्याची मान मी खाली कधीच झुकून देणार नाही. व ज्या बापानं मला जेवढ्या विश्वासानं माझ्या हातात मोबाईल दिला, त्याच विश्वासाने मी त्याचा उपयोग करेन. कारण आता तुम्ही सगळा हा कार्यक्रम घ्यायच्या नंतर सगळ्यांनी काय करायचं माहितीये का? आता घरी जायचं. घरी गेल्यानंतर एकच काम करायचं, आईला विचारायचं. आईला घरी गेलेला आईला कटकवून मिठी मारायची कटकवून, आणि मारल्यानंतर म्हणायचं, आई एकच काम कर बघा. आई मी जन्मले होते तेव्हा कशी दिसत होते. आई मी जन्मले होते तेव्हा कशी दिसत होते. त्यावेळेस आई तुमच्या हातातले 12 कामं असतील ती फेकून देईल आणि तुम्हाला कटकवून मिठी मारत. कटकवून मिठी मारल्यानंतर ती आई सांगत, बाळ तू हा प्रश्न कसं काय केलास आज? बाळ हा तू प्रश्न आज कसं काय केलास बाळ मला सांग. आई सांगत, आई मी जन्मले होते ती मला सांग कसं होते. त्यावेळेस आई सांगायला सुरुवात करत, बाळ तू जन्माला आली होती त्यावेळेस हे घर नव्हतं. तुझ्या वडिलाच्या खिशात 1 रुपया नव्हता. बाळ तुझ्या खिशात 1 रुपया नव्हता. तुझ्या वडिलाच्या खिशात रुपया नसताना तुझा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला. बाळ तुझ्या बापाला इतका आनंद झाला की सांगता येत नव्हते. पण त्याच्या खिशात 100 रुपयाची नोट नव्हती. तो बाप त्या दोस्ताकडे भीक मागायला गेला. भीक मागून 100 रुपयाची नोट आणली रे बाप. नोट आणली आणि 100 रुपयाची किराणाच्या दुकानातून साखर घेतली. 2 किलो साखर घेतली आणि गल्लीत सांगायला लागला, अगं तुझा बाप इतका आनंदित होता. गल्लीत सांगत होता, मला मुलगी झाली आणि साखर वाटत होतं. मुलगी नाही रे, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली रे, माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. सांगू का, तुझा बाप तू 2 वर्षाचे असताना शेतातून काम करून यायचा, बिगारी काम करून यायचा. 2 थंडी अगोदर यायचा आणि तुला पाठीवर घ्यायचा, मांडीवर घ्यायचा, हातावर घ्यायचा आणि रोडवर राहायचा. रोडवर तुम्हाला झाडावरले पक्षी दाखायचा. तुमचा बाप पक्षी दाखायचा, तुम्हाला कुत्रे दाखायचा. कधी तुमचा बाप हत्ती व्हायचा आणि हत्ती होऊन तुम्हाला मिळत होता. बाळ तुझा बाप आहे ना, तू बाप तुमच्या हृदयात ठेवा. त्या बाळ तुझ्या बापाची परिस्थिती अशी होती रे बाळ. तुझ्या बापाची परिस्थिती अशी होती, तुला काही द्यायला पैसे नव्हते, तुला शिकवण्यासाठी काही नव्हतं रे बाळ. पण तुझा बाप एक पै करून तुझ्या शिक्षणासाठी पैसे लावले बाळ. तुझ्या तुझ्या बापाने तुला ब्रँडेड कपडे घालून दिले, ब्रँडेड चप्पल आणून दिली. पण तुझ्या बापाच्या खिशात रुपये नसताना भीक मागून कर्ज काढून तुला शिक्षणासाठी पैसे दिले. हा बाप कधी सुनागा रे. आणि ह्याच मुली बापाला असा धोका देतात. एक दिवस आपल्याला सगळे बघतो, सगळे वर्तमानपत्रात बघतो की बाप अरे याची अमुक मुलगी ट्युशनला गेली परतच आली नाही. थोडा धक्का वाटतो आपल्याला सगळ्याला धक्का वाटतो, थोडंसं तात्कालिक दुःख होतं. पण खरोखर त्या बापाची कहाणी आम्ही स्वतः डोळ्यात पाहतो. ज्या बापाची मुलगी पळून जाते ना, तो बाप एक दिवस तो बाप असा शेतात काम करत असताना बायकोचा हळूच फोन येतो. अहो ऐकलत का आपली पिंटी गेली तर ट्युशनला गेली, परत आली नाही. तो हत्तीसारखा बाप तुमचा रडतो रे, ठसा रडतो. ती बापाच्या हातपायाची जमीन थापडते आणि तो बापाला इतका थरथरावतो. आणि वाघासारखा चपळ असलेला भाऊ समजा चपळ तुमचे सोनी गेली म्हणून रडत असतो. त्या बापाला ध्यानात ठेवा. परंतु बाप आमच्या ट्युशनला येतोय, इकडे तिकडे फोन लावतो, पण त्याची सोनी कुठेच भेटत नाही म्हणून तो बाप नुसता आमच्या पोलीस स्टेशनला येतो आणि उभा राहतो. आणि आमच्यासारखे पोलीस त्याला प्रश्न विचारतात, अहो तुमची मुलगी पळून गेली ना, याच्या अगोदर पळून जाण्याची सवय होती का? त्यावेळेस त्या बापाच्या काळाला चरतीची तलवार लागल्यासारखं त्या बापाला होतं. आणि त्या बापाची मान खाली घालत होतो आणि प्रश्नावर प्रश्न विचारत असतो. ते बाप आमच्यासारखा आमच्यासमोर कुत्र्यासारखा झुकलेला असतो. तो बाप निश्चित डोळ्यावरून पाणी असतं. एक आमची 2 फुटाची फरची भिजलेली असते. त्या बापाला कधीच त्या नातेवाईकांनी तुम्हाला फोन केलेला नसतो. कधीच त्या बापाला कधीच फोन केलेला नसतो. हळूच म्हणतो, अहो ऐकलं का, तुमची मुलगी पळून गेली का? त्यावेळेस त्याचा तो बाप हे तुमचा आमच्या पोलीस ठाण्याच्या दरबारात लोळत पळत असतो, रडत असतो. तो बाप हृदयात ठेवा. आजपासून तुम्हाला सांगतो, हा बाप कधी शिकू नका.
मला वाटतं तुमचा बाप मला बघायचा ना, तुमचा ज्यावेळेस तुम्हाला तुमचा बाप बघायचा ना, फक्त तुम्ही तुमच्या शाळेत गेले तर फीस भरता तुमचा बाप बघू नका, तुमचा बाप बघा कपडे घ्यायला गेले तर बाप बघू नका. कारण बाप बघायचा जर असेल तुम्हाला तर रात्रीच्या 2 वाजता उठा, रात्रीच्या 2 वाजता उठा, 1:30 वाजता उठा. बाप ज्या रूम मध्ये झोपलेला असतो तिथं जाऊन हळूच डोकून बघा, तुमच्या बापाच्या अंगावर बनियान सुद्धा फाटलेली असते माशाच्या जाळ्यासारखी, आणि इव्हन अंडरवेअर सुद्धा फाटलेले असते. तो बाप तुमच्या हृदयात राहावा ही तुम्हाला सांगतो. हा बापाची कथा. मला वाटतं बाप आपला रडत दिसत नाही, रडताना कधी दिसत नाही. तुमची आई रडती, तुमचे भाऊ रडतो, सगळे रडतात. तुम्ही एखाद्या पण आमच्या जर पळून गेलेली मुलगी आली, तिच्या बापानं मला मी परत आणल्यानंतर त्यांनी सांगितलं, अहो सर येतात का, अहो सर माझ्या मुलीचं लग्न ठरलं, तुमच्यामुळे माझी मुलगी वाचली, माझी मुलगी वाया गेली नाही. मी त्या लग्नाला आवश्यक जात असतो, त्या लग्नाला मी आवश्यक जात असतो, आवश्यक जात असतो. गेल्याच्या नंतर बघत असतो लग्न मंडपात त्या मुलीचं स्वागत झालेलं असतं, सगळे जेवण करत असतात, सुनही करत असतात. पण 4-4:30 वाजल्यानंतर अक्षता फेकल्यानंतर नवरी वाटा लावायला जायची असती. नवरी वाटा लावत असताना फक्त मुलगी जी हंबाडून फोडते की मला जायचंय, त्यावेळेस आई गळ्यात पडून अशी रडते, तुमची हंबाडा फोडून रडते आई की बाळ मी तू आज चाललीस, उद्या गेलीस, उद्या गेल्यापासून मी माझ्या तुझ्या बापाला कसं सांगू, कोणाला सांगणार तुझ्या बापाला जेवण दे ग. तेवढ्या थोडसा तुमचा भाऊ रडत असतो, ताई तू आता जाशील तर कधी येशील, ताई कधी येशील. आणि त्यावेळेस तुमची मैत्रीण रडती, तुमची आई रडती, तुमची मावशी रडती, तुमचे नातेवाईक रडतात, सगळे रडतात असताना तुम्हाला वाटतं अरे सगळे रडत असताना तुमचा बाप वाघासारखा येतो आणि मंडपात येतो आणि सरकारी माझ्या मुलीला रडू नका देऊ, माझ्या मुलीला हसत जबाबदारी संसार करायचा, हसत संसार करायचा आहे, अजिबात रडू नका, अजिबात. वाघासारखा येतो, मुलीला घेतो आणि कार मध्ये जातो, नवऱ्याच्या कार मध्ये बसून देतो. त्यावेळेस हळूहळू ती कार निघल्या जाते आणि त्यावेळेस त्या बाप तुमच्या लक्षात येतात, आपण गेलो, माझी आई रडली, भाऊ रडला, मावशी रडली, सगळे रडले, माझा बाप रडला नाही. जो बाप मला रात्रंदिवस धाक लावायचा तो बाप नाही रडला. अरे चूक मुलीनो, तो बाप रडला नाही, तुमची चूक आहे ती, रडला नाही तुम्हाला दिसतं, अजिबात रडला नाही असं समजू नका. तुम्ही बघा, तो तुमचा बाप पुन्हा तुम्ही गेल्याच्या नंतर तुमचा बाप लग्न मंडपात येतो. लग्न मंडपात गेल्यानंतर आहे तुझे किती पैसे राहिले सांगे, तुझे किती पैसे, सगळ्याचे पैसे देऊन टाकतो आणि फक्त एकच काम करतो तो बाप की बाप सगळ्याचे पैसे दिल्यानंतर तो बाप आता घरी जातो 8-8:30 वाजता दरवाजा उघडतो. तुम्ही ज्या रूम मध्ये स्टडी करत असतात, त्या रूम मध्ये तुम्ही अभ्यास करत असतात, तिथं जातो, तुमच्या प्रत्येक वस्तूला निसता रडत असतो रे, तो निसता रडत असतो. त्या बाप तुम्हाला रडत असतो दिसतो. ज्यावेळेस आईकडे जातो, आईचा सगळा पदर सगळा भरलेला असतो. तो बाप तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि तुमच्या हृदयात ठेवा. आजपासून तुम्ही शपथ घेतली, आजपासून बाप तुमच्या हृदयात ठेवा. ही तुम्हाला ही विनंती आहे. ह्याच या कार्यक्रमामुळे बोलण्याची संधी दिली त्यांचे मी सगळ्याचे आभार मानतो आणि सगळ्यांनी मी शपथ घेऊन सांगतो, सगळ्या बापाला कधी विसरणार नाही. मला वेळ नसेल मी जास्त बोलत नाही.